आमची जागा आहे मौजे गावदेवी डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड येथे आणि त्या जागेसंदर्भात 2012 पासून विकासक वैष्णवी डेव्हलपर्स यांच्यासोबत वाद चालू आहे। त्यांनी आमचं कुठचंही पेमेंट न केल्यामुळे सदर वाद उपस्थित झालेला आहे। माननीय न्यायालयाचे आदेश आहेत की सदर जागेचा एपीएसआय वापरू नये म्हणून, तरीही सदर जागेचा एपीएसआय वापरून आमच्या बाजूच्या जागेवरती 7 मजली इमारत उभी केलेली आहे। आता सध्या जे वैष्णवीचे संस्थापक होते तर ते मयत असून त्यांचं काम आता नवीन सिंग म्हणून आहेत विकासक, ते पाहत आहेत। आणि नवीन सिंग साम दाम दंड भेद त्यांचं राजकीय वजन सगळं वापरून त्या सदर बाजूच्या जागेमध्ये नगरसेवक नंदू म्हात्रे आणि त्यांचा भाऊ सदानंद म्हात्रे यांच्या नावाने त्यांना 2 फ्लॅट दिलेले आहेत आणि गाळे पण दिलेले आहेत 4। आणि जे जागा मालक आहेत नवनाथ म्हात्रे, सुरेश म्हात्रे, राजूबाई शालिक म्हात्रे, अभय म्हात्रे, इतर कोणाच्याही नावाने ते फ्लॅट दिलेले नाहीयेत। जागा मालकांना एकही फ्लॅट नाही, पण विकासक यांनी बाकीचे फ्लॅट विकलेले आहेत आणि नगरसेवकांना फ्लॅट दिलेले आहेत। जागा मालकांनी काय करायचं? आम्ही रितसर कोर्टातना न्याय मागतो आहे, त्यासाठी केडीएमसीला आम्ही फाईल सबमिट करतोय, डॉक्युमेंट सबमिट करतोय, पण फक्त फेऱ्या आणि फेऱ्या आम्ही दाखल केलेल्या फाईल गहाळ होत आहेत। त्याच्यावरती कोणतेही माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असताना पण अजूनपर्यंत आम्हाला कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये त्या संदर्भामध्ये। काय चौकशी केली? हो, फाईल गहाळ झालेली समजतात। आम्ही सीसीटीव्ही फुटेजची विचारणा केलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसतंय की शिपाई दिनेश पवार हे फाईल घेऊन जात आहेत नगररचना विभागामध्ये, पण हे सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतरही आडके जे आहेत विभागाचे अधिकारी त्यांनी सांगितलं माझ्याकडे फाईल आलेलीच नाहीये, फक्त 2च पेपर तुमचे आलेले आहेत। म्हणून मग आम्ही एडीटीपी जे आहेत नगररचनाकर्त्यांना भेटलो आणि त्यांनी असं सांगितलं तुम्हाला जर सीसीटीव्ही फुटेज आणि याची जर चौकशी करायची असेल तर तुम्हाला स्वतःला जाऊन बाजारपेठमध्ये गुन्हे दाखल करावे लागतात, जे की नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करायचे असतात। तरीही आम्ही जाऊन बाजारपेठमध्ये त्यांच्याविषयी तक्रार अर्ज आणि दाखल केलेले आहेत आणि बाजारपेठ पोलिसांनी आडके आणि दिनेश पवार यांचा तसा जबाब घेण्यासाठी बोलवलेला आहे त्यांना। काय मागणी तुमची? मागणी एकच आहे की जे जागा मालक आहे त्यांना न्याय देण्यात यावा ना। अधिकारी फक्त बिल्डरांच्याच आणि नगरसेवकांनाच पाठीशी घालतायत आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे सगळं करतायत। जागा मालक काय करणार? जागा असून उपयोग काय? कारवाई करायला पाहिजे, पण कारवाई करणार कोण? कारण राजकीय संबंध हितसंबंध इतके राजकारणाचे पाळमुळं इतकी खोलवर गेलेली आहेत की अधिकारी त्यांच्या एका फोनवरती सगळे हे करत आहेत। अधिकारी पण तेवढेच जबाबदार आहेत जेवढे राजकीय नेते जबाबदार आहेत। ह्याचं कुठेतरी शहानिशा होऊन सामान्य माणूस कोणाकडे न्याय मागणार आहे? हे प्रकरण असं आहे की जी अश्विनी म्हात्रे जी आहे त्यांची जागा म्हणजे ज्यात तिचं नाव नाही आहे, तिच्या नवऱ्याचं नाव आहे, तिच्या सासूचं नाव आहे, तिच्या दिराचं नाव आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे। त्या कुटुंबाची जागा आम्ही विथ रजिस्टर्ड एग्रीमेंट आमच्या कंपनीने घेतलेली होती। कंपनीचं नाव आहे वैष्णवी इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड। त्या कंपनी थ्रू आम्ही ती जागा घेतली, त्याच्यामध्ये एक विंग आम्ही बनवली। दुसऱ्या विंग करता तिथं हिनी 2012मध्ये कोर्टात मॅटर टाकलेलं होतं, आम्ही तिच्या विरोधात टाकलेलं होतं। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बोलणं झालं तर आम्ही परत करून घेतलं। तर 2013मध्ये हिनी केस दाखल केलं आमच्या विरुद्ध कल्याण कोर्टामध्ये। तो दावा, त्या दाव्याचा निकाल जो लागला तो आमच्या बाजूने लागला। तिथं ते निकालामध्ये स्पष्ट आहे की बाबा ती जागा जी आहे ती टिल पोजेशन ऑन म्हणजे आम्ही डिफेंडंट आहोत, ते आमच्या ताब्यात आहे जागा, असे माननीय कोर्टाने ऑर्डर केलेली आहे 21ला। नंतर तिने नवीन याचिका दाखल केली कल्याण कोर्टामध्ये MA 308 आणि 370 सिव्हिल MA। ते पण माननीय कल्याण कोर्टाने तो जो दावा आहे तो फेटाळून लावला, पण त्याच्यामध्ये तिचा एक अर्ज जो होता 9 वर्ष 18 महिन्यानंतर तिने एक दावा दाखल केलेला होता, तर तो अर्ज अलाव केला। तो अर्ज पण आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन दाखल केलं। त्या रीट पिटिशन दाखल केल्यामुळे कल्याण कोर्टातले सगळे दावे हे रिजेक्ट करण्यात यावे अशी ऑर्डर झाली आणि आजच्या तारखेला कोणत्याही प्रकारचा दावा नाही आहे। आम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंट करता, मी जेव्हा रिवाईज परमिशन करता इथं प्लॅन टाकला ॲज अ प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून, कारण की मी त्या कंपनीमध्ये आहे। यांना आम्ही रीतसर 2022पर्यंत अश्विनी म्हात्रेचा मुलगा, तिचा नवरा, तिचा दीर, तिची सासू, अख्ख्या कुटुंबाला मी पैसे दिलेत आणि ते चेकनी आहेत आणि हे सगळे ते हे बघा हे डिटेल्स आहेत, हे तुम्हाला डिटेल्स दाखवतो मी। ही एक लिस्ट आहे
58 लाखाची पेमेंट झालेलं ही आहे आणि ते त्याच्यामध्ये ही पेमेंटचं स्लिप आहे, हे सगळं बँकेचं आहे, बँके थ्रू पेमेंट देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं प्रकरण झाल्यानंतर आम्हाला न विचारता तिने आमच्या ताब्यात असलेल्या जागेमध्ये तिने इलिगल कन्स्ट्रक्शन तयार केलं, तिचं एक घर तयार केलं. तिच्यावर 2016मध्ये ऑलरेडी FIR दाखल आहे. मग तिच्या नवऱ्यावर आणि त्यांच्यावर गुन्हा ऑलरेडी दाखल आहे. त्या गुन्ह्याचं स्वरूप असं आहे की तिथं आमची लोक काम करत असताना ते दादागिरी करतात, त्यांना शिवीगाळ करतात, मारामारी करतात. तर ह्या प्रकारची ही बाई आणि त्यांचं कुटुंब आहे. तर आत्ता जे प्रकरण आहे इथं आम्ही ह्यांनी कारवाई काय केली ते विचारण्याकरता मी पण आलेलो होतो. त्याच्यामध्ये तिच्यावर MRTP ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे, इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणून. तर इलिगल कन्स्ट्रक्शननं जेव्हा गुन्हा दाखल केलेला सगळं ती काय करते की हे वाचवण्याकरता अननेसेसरी इथं येऊन लोकांचे ते व्हिडिओ काढणं, अधिकाऱ्यांचे व्हिडिओ काढणं, त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करणं हा तिचा धंदा आहे. तिने माझ्याकडे 50 लाखाची मागणी केलेली आहे आणि अजून काहीतरी फ्लॅट मला द्या साधारण अशी ती एक्स्टॉर्शन टाईप ती करते. त्याकरताही आम्ही विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही कंप्लेंट दाखल केलेली आहे. तर हा सगळा प्रकार आहे. एक फाईल गायब झाल्याचं पण त्यांनी सांगितलेलं की त्यांनी काहीतरी फाईल दिली आणि तुमच्या हातात पण ती फाईल होती असा देखील आरोप आहे. नाही बघा, फाईलचं प्रकरण असं आहे की मी विकासक म्हटल्यानंतर माझी फाईल आर्किटेक्ट नसेल तर माझी फाईल मी स्वतः शोधू शकतो. तो काय फार मोठा विषय नाही आहे. ती फाईल तिथंच आहे. तिचं काम काय की अधिकाऱ्यांवर खोटे नोटे आरोप लावायचे आणि आरोपावरनं काहीतरी प्रेशर क्रिएट करायचं, हे तिचे कामं धंदे आहेत. आज परिस्थिती अशी आहे की एखादा विकासक पैसे दिल्यानंतरही त्या जागेचं ओपन लँड टॅक्स, हे बघा ही पावती तुम्हाला दाखवतो, 1 कोटीच्या वरचं होतं, हे पैसे भरलेल्याची पावती आहे. तर जेव्हा सगळं आमच्या ताब्यात असताना तिचा काय संबंध येतो? तर तिने माझा दुसरा प्रश्न काय होता, मी जिथं भेटीन या कॉर्पोरेशनमध्ये आलो की ती लगेच एक व्हिडिओ काढते, फोटो घेण्याचा प्रयत्न करते. हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही पुरुषाचा किंवा बाईचा फोटो जर त्याला न विचारता काढलं तर तो कायदेशीररित्या त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो आपण. तर माझं आपल्याद्वारे ही मागणी आहे की जर हा व्हिडिओ जो व्हायरल झाला त्यात मी तिच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. आता त्यांनी तुमच्यावरती तक्रार दाखल केली आहे. नाही, तक्रार दाखल केली. आता एखादी लेडीज जर पोलीस स्टेशनला जाऊन सांगते की बाबा असं असं झालेलं आहे, ती खोटी तक्रार झाली ना माझ्यावर. आणि मी काय एकटा थोडी होतो, तिथं सर्व अधिकारी होते, त्यांचाही CCTV कॅमेरा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त ती बाई फक्त व्हिडिओ काढते आणि मी बोलतोय, त्याच्या अगोदरचं काहीच नाही आहे. तर हे सगळं प्रकरण चुकीचं आहे. ती सगळं 1 नंबरचं म्हणजे आपण म्हणतो की फ्रॉड असतात, त्या ॲडव्होकेट कशा झाल्या तर त्यांचा प्रश्न आहे, पण त्या फ्रॉड म्हणून आणि आजच्या तारखेला ह्या प्रकरणामध्ये त्यांचं जे घर तुटणार आहे त्या कारवाई करता त्या येऊन इथं ते फुकट ड्रामे करतात आणि आमच्यावरही प्रेशर करतात, आमच्याकडनं एक्स्टॉर्शन मागतात ते.